पण देवेंद्र त्यावेळेपासून एक वेगळा असा होता की क्रिकेटची मॅच असल्यावर देवेंद्र बॅटिंग करायचा आणि बॉलिंगची आणि फिल्डिंगची वेळ आली की काहीतरी काम करून निघून जायचा. अशा प्रकारचा खोडकर स्वभाव त्याचा. आमच्या सगळ्या मित्रांमध्ये सर्व आमच्यासारखाच ॲक्टिव्हिटी करत असला तरी पण त्याचा वेगळेपणा नक्कीच होता. जाणवत होतं की हा काहीतरी आहे, काहीतरी करेल, म्हणजे काहीतरी वेगळं आहे. देवेंनी त्यावेळेस असं सांगितलं की एकाही व्यक्तीला, माझ्यासोबत असलेल्या एकाही मुलाला मी सोडणार नाही, मी यांना सोडून एकटा कुठेही जाणार नाही. आम्हाला 10-8 दिवस राहायचं कुठे अलाहाबादमध्ये हा प्रश्न होता. माझी आणि त्याची व्यवस्था कुठेही झाली असती, पण आमच्यासोबतच्या सगळ्या मुलांची व्यवस्था होईपर्यंत त्यांनी कुठलीही व्यवस्था स्वीकारली नाही. सिक्रेटच आहे म्हणायला हरकत नाही, पण भेटी होतात. पण जेव्हा व्हायची असते तेव्हा बरोबर प्रत्येकाला आपापला मेसेज मिळतो. थोड्या वेळ का असेना, काही थोडा वेळ म्हणजे 4-5 तास, म्हणजे असं आमचा थोडा वेळ तो 4-5 तासाचाच आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण राज्य ओळखतो, मात्र देवेंद्र फडणवीस त्यांच्या मित्रांच्या नजरेतून कसे आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचे मित्र आहेत. ॲडव्होकेट उदय डबले आपल्यासोबत आहेत, हर्षल आर्वीकर आपल्यासोबत आहेत आणि संजय बंगाले आपल्यासोबत आहेत. तिघेही देवेंद्र फडणवीस यांच्या बालपणापासूनचे त्यांचे मित्र आहे आणि यांची मैत्री आजवर तशीच टिकलेली आहेत. हर्षलजी, पहिली भेट देवेंद्रजींसोबत केव्हा झाली होती, आठवते आज? आता आठवत तर बिलकुलच नाही, कारण की असं वाटतं की बाय बर्थच असल्यासारखं आहे. कारण लहानपणापासून आम्ही तिथे जाणं, शाखा समोरच असल्यामुळे केव्हा झाली मैत्री हे सांगणं फारच कठीण आहे. पण बरेच वर्ष झाले, त्यामुळे मैत्रीचं तेव्हापासूनची आतापर्यंत कंटिन्यू आहे. त्यांच्याचबरोबर राहून आम्ही छोटे मोठे आंदोलनं, छत्रपती सेना असा सर्व प्रवास करत करत आज इथे येऊन पोचलो आहे सर्वच जण. आज देवेंद्र फडणवीस राज्याचे यशस्वी राजकारणी, देशाचे यशस्वी राजकारणी म्हणून ओळखले जातात. लहानपणी कधी तुम्हाला असं वाटलं होतं की मित्र एवढा उत्तुंग प्रवास करेल आणि त्यांचे हे सगळे जे गुण आहेत, ज्या गुणांमुळे ते आज या उंचीपर्यंत पोहोचले, ते गुण लहानपणापासून तुम्हा मित्रांना जाणवत होते? सर्वप्रथम तर मुख्यमंत्री झाल्यामुळे फारच आनंद होतो आहे, काही विषयच नाही या बाबतीमध्ये. पण असं होतं की आमच्या सगळ्या मित्रांमध्ये सर्व आमच्यासारखाच ॲक्टिव्हिटी करत असला तरी पण त्याचा वेगळेपणा नक्कीच होता. जाणवत होतं की हा काहीतरी आहे, काहीतरी करेल, म्हणजे काहीतरी वेगळं आहे. तर त्यावेळेस समजा विवेकानंदांवर भाषण असेल, सावरकरांवर भाषण असेल, तर पटकन उभं राहून सुरू, या कॉलेजमध्ये जाऊन भाषण द्यायचं आहे, त्या कॉलेजमध्ये जायचं, देवेंद्र चल ते बोलायला जायचं आहे. तर असं वेगवेगळे गुण होतेच पहिलेपासून. लहानपणी पण म्हणजे खेळतानासुद्धा किंवा कुठल्याही याच्यामध्ये नेतृत्व दिसतच होतं, हे तर पक्का आहे. संजयजी, तुम्ही देवेंद्रजींच्या परिसरामध्येच राहिले, लहानपणापासून त्यांच्यासोबत आहात. लहानपणी खोडकर, सगळे मुलं खोडकर असतात, देवेंद्र फडणवीसही तसेच होते? आमची देवेंद्रसोबत रेग्युलर भेट म्हणजे त्रिकोणी पार्कला व्हायची. त्रिकोणी पार्क हे एक अशी जागा होती की ज्या ठिकाणी लहानपणी धरमपेठ परिसरातले सगळे पोरं खेळायचे. देवेंद्रही ग्राउंडवर यायचा. पण देवेंद्र त्यावेळेपासून एक वेगळा असा होता की क्रिकेटची मॅच असल्यावर देवेंद्र बॅटिंग करायचा आणि बॉलिंगची आणि फिल्डिंगची वेळ आली की काहीतरी काम करून निघून जायचा. अशा प्रकारचा खोडकर स्वभाव त्याचा पहिलेपासून होता. परंतु बाळाचे पाळण्यात दिसतात असं एकंदरीत आमची त्याच्याबद्दल आमचा दृष्टिकोन होता. देवेंद्रमध्ये अनेक वेगळे गुण होते. देवेंद्र हा एक कॉन्फिडंट, प्रत्येक गोष्टीमध्ये विचारपूर्वक निर्णय घेणारा, एक कॉन्फिडन्स असलेला असा घडला होता तो. एकतर गंगाधररावांचा सुपुत्र होता आणि घरात त्याच्या जनसंघाचं सगळं वातावरण होतं, असंख्य लोकांचा घरात येणारा राबता होता. त्यामुळे नकळतच त्याच्यावर ते संस्कार झाले. एक संस्कारशील पोरगा म्हणून तो सगळ्यांमध्ये वावरायचा आणि हे सगळं वावरत असताना त्याची कोणी किती टिंगल करो, काही करो, हसण्यावर न्यायचा, कधी प्रत्युत्तर करायचा नाही. त्यामुळे त्याचे स्वभावगुण जे होते ते पहिलेपासून असे होते की याचा जो स्वभाव आहे, हा स्वभाव समोर जाऊन सगळ्यांना एकत्र करून नेतृत्व करणारा स्वभाव लहानपणापासून होता. तुम्ही सर्व अगदी मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबातले सगळे मुलं होतात.
आमदाराचा मुलगा म्हणून कधी देवेंजींमध्ये असा वेगळेपण किंवा बडेजाव ते जाणवू म्हणजे त्यांच्या व्यवहारामध्ये दिसत होता की अगदी सामान्यांसारखे ते वागत होते? नाही, देवेंद्र हा पहिलेपासनं सामान्यातल्या सामान्यपणेच तो वागायचा. असं कधीही बडेजाव की बाबा माझे वडील त्यावेळेला गंगाधरराव आमदार होते, काकूही आमदार होत्या, परंतु मी आमदाराचा मुलगा आहे, माझ्या घरातलं राजकीय वातावरण आहे, त्यामुळे मला मान द्या सन्मान द्या, असा कधीही त्याच्यामध्ये मोठेपणा नव्हता. सामान्यातल्या सामान्य मित्र म्हणून तो त्यावेळेला वावरायचा. कधीही असा बडेबजाव त्याच्यामध्ये आम्हाला कधी जाणवला नाही आणि या वैशिष्ट्यामुळे तो जमिनीशी जुळला. सगळ्यांशी एकात्मता, सगळ्यांना आपले असं करून घेणं, सगळ्यांसोबत चालणं आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाच्या सुखदुःखाचा साथीदार होणं. एक तर त्याला एक गॉड गिफ्ट असं आहे की तो प्रत्येक गोष्टीचं आकलन हे तो ज्या पद्धतीने करतो. कोणाला मदतीची गरज आहे, कोणाला सहानुभूतीची गरज आहे, आपण कोणासाठी कधी धावून जायचं ही वृत्ती त्याची पहिलेपासून होती आणि त्या वृत्तीमुळे तो असामान्य असूनही एक मोठेपणाचा त्याच्यामध्ये स्थायी भाव झाला. उदयजी, आपली ओळख त्यांच्याशी केव्हा झाली आणि आजवरती मैत्री टिकून आहे घट्टपणे? मी 12वी नंतर ओरड्यावरनं नागपूरला आलो. त्यावेळेस देवेंकडे माझा अतिशय जवळचा मित्र शोभाताईंचा मुलगा अभिजित फडणवीस तो देवेंच्या घरी राहायला आला, तोही शिकायला आला. मी त्याला भेटायला देवेंच्या घरी जायचो, पण देवेन आणि माझ्यामध्ये कॉमन इंटरेस्ट राजकारण असल्यामुळे आमच्या दोघांचे ऋणानुबंध जुळत गेले, दृढ होत गेले. तर तेव्हा देवेन बहुतेक 11वीत होता, तर तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. मग त्यांनी लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तर मग आम्ही सोबत ABVPचं काम केलं, BJPचं काम केलं, पॅनल लढवलं कॉलेजमध्ये, लॉ कॉलेजमध्ये. तर तेव्हापासूनचे आमचे मैत्रीचे संबंध आहेत. राजकीय इंटरेस्ट दोघांचा होता. अनेक आंदोलनांमध्ये तुम्ही सगळे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले होते. लिडरशिप क्वालिटी त्या आंदोलनांमध्ये आणि आपले सोबतचे जे मुलं आहेत त्यांना संकटात कधी सोडून जायचं नाही. अनेक प्रसंग असे घडले असतील की देवेंद्र फडणवीस अगदी लीडरसारखे उभे राहिले. पहा, त्याच्यामध्ये नेतृत्व गुण या दोघांनी सांगितलं तसे पहिलेपासून तर होतेच. आपोआप नेतृत्व त्याच्याकडे चालत जायचं. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की अयोध्येच्या आंदोलनामध्ये ABVP तर्फे आम्ही नागपुरातनं अनेक लोक गेलो होतो आणि मग तिथे अलाहाबादला आम्ही थांबलो होतो. अलाहाबादला पुढच्या आदेशांची वाट पाहत ABVPचे आमच्यासोबत अनेक लोक होते. तर एक दिवस आम्हाला निरोप आला की आपल्याला त्या पुलावर जाऊन आंदोलन करायचं आहे. तर देवेंनी त्यावेळेस असं सांगितलं की एकाही व्यक्तीला, माझ्यासोबत असलेल्या एकाही मुलाला मी सोडणार नाही. मी यांना सोडून एकटा कुठेही जाणार नाही. आम्हाला 10-8 दिवस राहायचं कुठे अलाहाबादमध्ये हा प्रश्न होता. माझी त्याची व्यवस्था कुठेही झाली असती, पण आमच्यासोबतच्या सगळ्या मुलांची व्यवस्था होईपर्यंत त्यांनी कुठलीही व्यवस्था स्वीकारली नाही. सगळ्या 8 ते 10 मुलांची व्यवस्था एका सीताराम मंदिरात झाली. त्या सीताराम मंदिरात सामान्य त्यांच्यासोबत तो राहिला. आम्ही 8 दिवस तिथे होतो, पण एकालाही एकटं सोडून तो चालला गेला, अटक देऊन दिली असं त्यांनी आजपर्यंत कधी केलं नाही. राजकीय जीवनामध्ये आता जेव्हा ते आमदार झाले, पहिले महापौर झाले, मग आमदार झाले, मग राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री. राजकीय जीवनामध्ये जेव्हा केव्हा काही अडचणी येतात, मित्रांमध्ये गप्पा होतात आणि तेवढ्या सहजतेने आता तुमची सगळ्यांची भेट होते का? नाही, राजकीय गप्पा सोडून बाकीच्या सर्व गप्पा होतात. कारण आमच्या इथे खासियत अशी आहे की राजकारण हे बोलत नाही. कारण आमचं प्रत्येकाचं त्याच्याशी असलेली जी मैत्री आहे ती आमदार किंवा नगरसेवक म्हणून झालीच नाही. त्यामुळे तो विषय इंटायरली आमचा काही सहसा निघतच नाही आणि त्याचेही लिमिटेशन्स असतात आणि आम्हालाही अननेसेसरी त्याच्यावर त्याला विचारावं मुद्दाम काही. त्याच आयुष्यात जगणारा माणूस आपल्याला भेटल्यावरती आपण आपल्या जुन्या गप्पा करून त्याला रिलॅक्स करायचं की पुन्हा तेच बोलायचं. म्हणजे एका ठिकाणून राजकारणातून निघायचं आणि पुन्हा त्याच्यातच आम्ही 4 प्रश्न विचारायचे. आम्ही सहसा इंटायरली कधीही या विषयावर बोलत नाही. आता जेव्हा गेल्या काही वर्षात ते अत्यंत व्यस्त राजकारणी जेव्हापासून झाले, नागपुरात आले आणि भेटायचं आहे, निरोप येतो, कशी भेट ठरते सर्व मित्रांची? ते तर सर सिक्रेटच आहे म्हणायला हरकत नाही, पण भेटी होतात. पण जेव्हा व्हायची असते तेव्हा बरोबर प्रत्येकाला आपापला मेसेज मिळतो. थोड्या वेळ का असेना, काही थोडा वेळ म्हणजे 4-5 तास, म्हणजे असं आमचा थोडा वेळ तो 4-5 तासाचाच आहे. आजही थोडा वेळ म्हणजे 4-5 तास. हां, आजही पण ते तेव्हाच की रात्री
केव्हा तरी बोलवणार आणि केव्हा तरी एकत्र कुठेतरी जायचं, गप्पा मारायच्या बस. आम्हाला खाद्यात काही इंटरेस्ट नाही, कशात नाही. जोपर्यंत जेवढं बोलू तेवढं आम्ही रिलॅक्स राहतो. जुन्या गोष्टी सगळ्या जुन्या गोष्टी, अशी पुस्तकं लिहू शकू एवढ्या गप्पा आहे. संजयजी, गेल्या काही वर्षांमध्ये खास करून 2019 नंतर तुमचे जे मित्र आहेत, थोडासा राजकीय संघर्ष त्यांचा वाढला होता. खूप आरोप प्रत्यारोपही झाले. अगदी एक वक्तव्य तर काही महिन्यांपूर्वीपर्यंत असं होतं की एकतर तू राहशील नाही तर मी राहील. मित्र म्हणून जेव्हा तुमच्या मित्राबद्दल असं बोललं जात होता, एक मित्र म्हणून काय वाटायचं? देवेंद्रनी 5 वर्षाचा यशस्वी मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर समोरच्या राजकारणामध्ये जे काही प्रसंग आले, त्या प्रसंगामध्ये त्याला धोका पत्करावा लागला. म्हणजे युतीच्या राजकारणामध्ये देवेंद्रनी त्यावेळेला युतीमध्ये लढल्यावर सुद्धा ज्यावेळेला अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी जाहीर सभेमध्ये प्रत्येक वेळेला हे म्हटलं की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होईल, तेव्हा हे सगळं झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ज्यावेळेला देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यावेळेला देवेंद्रचं एक नवीन स्वरूप पाहायला मिळालं. देवेंद्रनी त्यावेळेला सहज बोलताच ना एक वाक्य वापरलं, मेरा पानी कम देख के मेरे जगह पे घर मत बना लेना, मैं समुंदर हूँ, मैं लौट के आऊँगा. त्यामुळे तेव्हा देवेंद्रची ती वृत्ती दिसली, आता फलद्रूप झाली. 2.5 वर्ष मागे गेला राजकारणात, 4 पावलं मागे जाऊन उंच झेप घ्यायची असती, 4 पावलं मागे गेला आणि आता जी झेप घेतली ती झेप अशी घेतली की त्याच्यामध्ये आता हे विरोधक संपल्यासारखे झाले. काय गती झाली विरोधकांची? कुठं तो उद्धव ठाकरे ज्याच्या युतीमध्ये 132-135 सीट मिळायच्या, त्या उद्धव ठाकरेला काँग्रेसने 105 सीट दिल्या नाही आणि 20वर गाडी येऊन थांबली. तो जो भोंगा आहे, त्या 5 वर्षात भोंग्याने उद्धव ठाकरेचा सत्यानाश केला. त्यामुळे उद्धव ठाकरेला आता तरी हे समजायला पाहिजे की आपण ज्या व्यक्तीसोबत धोका केला त्याच्यासोबत जमवून घ्यावं, त्याच्यातच आपलं भलं आहे, नाही तर ह्या पार्टीचा कधी रास होईल भरोसा नाही. उदयजी, आता मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार त्यांनी दुसऱ्यांदा हाती घेतलेला आहे, लवकरच नागपुरात येतील. मित्रांनी काय नियोजन केलं आहे? त्याला ज्या जनतेने, ज्या कार्यकर्त्यांनी इतक्या भरभरून प्रेम, आशीर्वाद आणि व्होट दिले, त्या जनतेचा, त्या कार्यकर्त्यांचा अधिकार पाहिला. ते मोठ्या प्रमाणावर देवेंचं स्वागत करतील. सगळ्यांचं स्वागत घेतल्यानंतर मग त्याच्यानंतर आम्ही सगळे मित्र रात्री त्याच्याकडे जाऊ आणि त्याला त्याच्याशी चर्चा करू, गप्पा करू आणि शक्यतो त्याला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करू. आणि त्याला हे आम्ही सांगू की आम्हाला किती अभिमान आहे, तो शब्दात आम्ही व्यक्त करू शकत नाही. तू जो उत्तुंग पराक्रम केला आहे तर तो आम्हाला शब्दात वर्णन करण्यालायक नाही. आम्हाला किती आनंद आला हे सगळे मित्र आम्ही त्याला नंतर भेटून नक्की सांगू. हर्षलजी, अखेरचा प्रश्न, तुम्ही संघाच्या शाखेपासून त्यांच्यासोबत आहात. 2022चा तो प्रसंग, महायुतीचं सरकार पुन्हा येण्याची शक्यता निर्माण झाली, मात्र मुख्यमंत्रीपद जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांना मिळणार नाही आणि त्यांनी पक्षादेश अगदी सहजतेने स्वीकार केला. ती पत्रकार परिषद सर्वांनी पाहिली होती की ते बोलले होते की मी या सरकारमध्ये पहिले सहभागी होणार नाही आणि पक्षाचा आदेश म्हणून नंतर ते उपमुख्यमंत्रीही झाले. तेव्हा मित्र म्हणून काय वाटलं होतं आणि देवेंद्र फडणवीस असे धक्के सहजतेने पचवणारे नेहमीपासून आहेत का? आम्ही तिथे गेलो होतो जेव्हा शपथविधी होता उपमुख्यमंत्री. आम्हाला काही माहीत नव्हतं. उदय होता, मी होतो, शैलेश होता. तिथे गेलो आम्ही. जेव्हा बघितलं तर आम्हाला समजतच नव्हतं की हसावं की रडावं, उपमुख्यमंत्रीचं अभिनंदन करावं की काय करावं. त्याकडे पाहिलं. त्याच्यानंतर जेव्हा बोललो तर म्हणाला की अभि आपण पोस्ट करता थोडी काम करतो. काय झालं, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी काय होतं, आपल्याला तर काम करायचं, त्या पुन्हा येऊ, चल चिंता न करू नका, पुन्हा येऊ. तुमचं टेन्शन देवेंजीने रिलॅक्स, आम्हाला टेन्शन रिलॅक्स केलं. म्हणजे आम्ही तिथे गेल्यावर उदय होताच आम्ही इतकं स्पीचलेस होतो की काय बोलावं काहीच समजत नव्हतं. पण त्यांनी आम्हाला 2 मिनिटामध्ये इतकं फटाकन रिलॅक्स केलं की अरे बापरे, म्हटलं यार ये है देवेंद्र, अकेला देवेंद्र क्या कर लेगा तो ये कर लेगा. इतक्या सहज आम्हाला समजावून सांगून दिलं की 2 मिनिटाच्या त्याच्या एक्सप्रेशनवरून आम्ही तिघही जण एकदम रिलॅक्स झालो की आम्हाला तेव्हाच कॉन्फिडन्स होता की नाही हा पुन्हा येईल, म्हणजे खरंच पुन्हा येईल. त्याचा अभिमान आहे. सुप्रिया सुळेंच्या ज्या वक्तव्याचा तुम्ही उल्लेख केला, एक अकेला देवेंद्र क्या कर लेगा, आज मित्रांना समाधान वाटतं? समाधान त्याचंही वाटतं. त्याच्यानंतर तू तर राहशील, मी राहील, त्याचंही वाटतं. सगळ्याच गोष्टीचा अभिमान वाटतो ना.
देवेंद्र फडणवीस काय आहे हे आज सख्ख्या दुनियेला कळलं ना. आम्ही कितीही सांगून काय होणार ना, रिझल्ट जे बोलतात आहे तेच महत्त्वाचं. त्यामुळे आम्हाला खूपच आनंद, म्हणजे आता मी इतकं म्हणजे आता आम्ही काय एक्सप्रेस करावं हेच आम्हाला समजत नाही आहे. तर हे आहेत सर्व प्राऊड मित्र आहेत देवेंद्र फडणवीसांचे, कारण त्यांच्या मित्राने राजकारणामध्ये झेप घेतली, अडचणी आल्या, पुन्हा झेप घेतली. आता सर्व मित्र वाट पाहत आहेत मुख्यमंत्री म्हणून. आता देवेंद्र फडणवीस येणाऱ्या काळामध्ये जेव्हा केव्हा नागपुरात येतील तेव्हा त्यांच्याशी त्यांची भेट होईल आणि त्या दिवशी मित्रांकडून एक औपचारिकरित्या अभिनंदनांचा वर्षाव जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला जाईल. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.